हाय हॅलो नमस्कार. तर पहा, आज ना मी माझे सकाळपासून ते दुपारपर्यंतचे डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळची घरातील स्वच्छता किंवा भांडे किंवा स्वयंपाक असे काही आणि खास शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूपसुद्धा मी बनवणार आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर कामाचे जर योग्य नियोजन केले तर सगळी कामं अशी पूर्ण वेळेत कशी होतात ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि काही टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला पहा, प्रत्येकाच्या घरातल्या सवयी वेगवेगळ्या असू शकतात. तर काही गोष्टी कॉमनसुद्धा असू शकतात. तर पहा, सकाळचा वेळ कसा छान घालवायचा ते आपल्या हातात असतं. कारण सकाळी सकाळी आपण लवकर उठलो की खूप फ्रेश वाटतं. तर चला आजचे माझे रुटीन पाहूया. तर सगळ्यात आधी पहा, मी आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली. तर देवपूजा वगैरे झाली की मी पहिल्यांदा किचनमध्ये जात असते. आता किचनमध्ये गेल्यानंतर मी तिथे दूध गरम करायला ठेवलं होतं. तर दुसरीकडे मी चहासुद्धा करायला ठेवला होता. कारण की चहा पिल्याशिवाय काही काम सुचत नाही मला. असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं की चहा पिल्याशिवाय कामाची सुरुवात अजिबात होत नाही. तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. असं माझं तर असंच असतं, चहा पिल्याशिवाय मला कोणतंच काम होत नाही. चहा पिले फ्रेश वाटतं आणि एनर्जीसुद्धा येते. तर चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. तर पहा, इथे स्वयंपाकामध्ये मी राजम्याची भाजी बनवलेली होती आणि भेंडीची भाजी बनवली होती, चपातीसुद्धा बनवली होती. तर मी इथे औंधचा टिफिन वगैरे पॅक करून दिला होता. टिफिन पॅक केल्यानंतर नाश्ता वगैरे केला होता. तर नाश्तासुद्धा केला. त्यानंतर आज खूप गरमी होते त्यामुळे मी इथे लस्सीसुद्धा बनवलेली होती. तर गरमी असल्यामुळे तर लस्सीसुद्धा दिली. लस्सी झाल्यानंतर मी बाळासाठी केळी स्मॅश करून मिक्सरला बारीक करून घेतलेली होती. थोडंसं दूध टाकून ही बारीक केलेली होती. कारण की बाळालासुद्धा मी सकाळी सकाळी हेच एक फ्रूट कोणतंही असो देत असते. तर बाळाला खायला द्यायचं म्हटलं की मोठा टास्क असतो. तर त्याला एकदा खायला दिलं की तो छान झोपी जातो आणि एकदा झोपला की त्यानंतर मी माझी कामे आरामामध्ये करू शकते. त्यामुळे मी अगोदर त्याला जेवू घालते आणि त्यानंतरच मग कामाला लागते. तर पहा, इथे मी भांडी घासायला घेतलेली होती. तर भांडे वगैरे घासले, किचन स्वच्छ केले. आता जोपर्यंत आपण किचन साफ होत नाही तोपर्यंत प्रत्येक गृहिणीला फ्रेश असं वाटत नाही. तर पहा, मी इथं भांडे वगैरे सगळे घासून घेतलेले होते. गॅस वगैरेसुद्धा धुवून घेतलेला होता आणि किचन एकदम स्वच्छ झालं की आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि अशी म्हणजे अर्धी कामे झाल्यासारखी वाटतात. त्यामुळं मी सगळ्यात अगोदर तर किचनच साफ करून घेते आणि किचन साफ केल्यानंतर मी तुम्हाला हे सुद्धा दाखवते की माझा किचन कसा दिसत आहे साफ केल्यानंतर. आणि तुम्हाला मी हेही सांगते की काही टिप्स सांगते. पहा, सकाळी लवकर उठायचे नियोजन केले की आपली कामं एकदम परफेक्ट वेळेमध्ये होतात. त्यामुळं सकाळी उठल्यावरच दिवसाचे हे नियोजन करत जावा. त्यानंतर दुसरी टिप अशी आहे की एका वेळी एकच काम करत जा. कारण की आपण अर्धं हे काम करतो, अर्धं ते काम करतो, तर मग त्याच्यामध्ये टाईमपाससुद्धा खूप होऊन जातो. त्यामुळं एका वेळी एकच काम करत जा. आता त्यानंतर असं आहे की स्वयंपाकासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य असतं ते आधीच तयार ठेवत जा. जेणेकरून आपला टाईम म्हणजे बचत होतो आणि सकाळी सकाळी प्रत्येकालाच टिफिन वगैरे बनवायचा असतो तर खूप गडबड असते आणि आपल्याला पटपट आवरायचंसुद्धा असतं. त्यामुळे आता स्वयंपाकासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आधीच तयार ठेवल्या की आपल्याला खूप जास्त टाईमपास होत नाही. त्यानंतर आता प्रत्येक कामासाठी ही एक ठराविक वेळ करायची आहे आपल्याला. आता कोणते काम कधी करायचे, कोणते काम कधी करायचे, तर तो एक ठराविक वेळ करून घ्या. त्यानंतर पहा, भांडे आणि स्वयंपाकाची कामं जर एकत्र नियोजनाने केली ना तर सोपं जातं. आता आपण जसं भांडे वगैरे घासले, किचन वगैरे साफ केला की किचनचं हे एक आपलं
हे होऊन जातं. त्यामुळे भांडे आणि स्वयंपाकाची कामं एकत्र करा. आता त्यानंतर इथं मी घर वगैरे स्वच्छ केलेलं होतं आणि रात्री खूप पाऊस झालेला आमचा, तर इतकं बाहेर घाण झालेलं होतं, तर मला ते सुद्धा साफ करायचं होतं. तर ते सुद्धा मी पाणी वगैरे टाकून स्वच्छ केलेलं आहे. त्यानंतर मी इथं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवायला घेतलं होतं. तर आता शेवग्याच्या शेंगाचे सुद्धा खूप फायदे आहेत आपल्याला. पहा, शेवग्याच्या शेंगांचं सूप असो, भाजी असो, ती जर आपण खाल्ली तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते. त्यानंतर शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत मिळते. शरीराला हलकं आणि पौष्टिकसुद्धा अन्न मिळते. तर अशा काही शेवग्याच्या शेंगांचे खूप छान आपल्या शरीरासाठी फायदे आहेत. तर शेवग्याच्या शेंगा नक्की खा. त्यानंतर इथं मी बाळासाठी शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवत होते. तर हे सूप जे आहे ते मी मुगाची आणि याची मसुराची डाळ भिजत घातली होती. त्यानंतर याच्यामध्ये मी तुपाची फोडणी दिली. मुगाची आणि मसुराची डाळ स्वच्छ धुवून टाकलेली आहे. टोमॅटो टाकलेला आहे. त्याचे बिया वगैरे मी काढून टाकलेल्या होत्या आणि त्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून कुकरला 3-4 शिट्ट्या अशा करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर पहा, शिजल्यानंतर ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी चमच्याने असं त्याच्या आतमधला जो गर आहे तो छान असा काढून घेत आहे. आता हा काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, कारण की गरम आहे. तर थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या जारमधून आपल्याला ते बारीक पिसून घ्यायचं आहे. तर मी सुद्धा हेच केलेलं आहे. पहा, मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि मी बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता तुमचं बाळ जर 6 महिन्याच्या पुढचं असेल तर हे सूप नक्की द्या. खूप छान आणि खूप फायदा होतो. तर मी सुद्धा हे बारीक करून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पहा, तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या बाळाला द्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला पुन्हा भेटूया.